नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महत्त्वाची बातमी, हर्षवर्धन पाटील भाजपला सोडचिठ्ठी देत पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत. उद्या सकाळी 10 वाजता पत्रकार परिषदेमध्ये हर्षवर्धन पाटील आपला निर्णय जाहीर करतील. हर्षवर्धन पाटलांनी सिल्वर ओकवर पवारांची भेट घेतली आहे. हर्षवर्धन पाटलांच्या मुलाकडून व्हॉट्सअप स्टेटसवर तुतारीचा स्टेटस ठेवण्यात आलेला आहे. तर सिल्वर ओकवर आज हर्षवर्धन पाटलांनी शरद पवार यांची भेट घेतली. तर हर्षवर्धन पाटील यांच्या मुलगा आणि मुलीच्या व्हॉट्सअपवर तुतारीचा स्टेटस आहे. तर उद्या सकाळी 10 वाजता हर्षवर्धन पाटील या संदर्भातला आपला निर्णय जाहीर करतील. इंदापूरचे भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांचा भाजपला रामराम, शरद पवारांच्या गटामध्ये सामील होणार. मुंबईमध्ये हर्षवर्धन पाटील आणि त्यांची कन्या अंकिता पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली. हर्षवर्धन पाटील आणि पवारांच्या भेटीनंतर मुलगा आणि मुलीकडून व्हॉट्सअपवर तुतारीचा स्टेटस ठेवण्यात आले. इंदापूरमध्ये पवार गटाचे उमेदवार असतील दादांच्या दत्तात्रय भरणे यांच्याशी त्यांचा सामना होईल. इंदापूरमधील हर्षवर्धन पाटलांच्या अनेक कार्यकर्त्यांनी तुतारी चिन्हाचा स्टेटस ठेवलेला आहे. राजकारणामध्ये बऱ्याच वेळेला महत्त्वाकांक्षा ही जर निष्ठेच्या वर आली, महत्त्वाकांक्षा, राजकीय महत्त्वाकांक्षा ही संबंधांच्या, रिलेशनच्या, नात्यांच्या वर आली तर त्याला काही पर्याय नसतो. आयुष्यामध्ये एका विशिष्ट स्टेजला आपण एका पार्टीमध्ये आलो जिथे आपल्याला खूप प्रेम मिळालं, त्या पार्टीबरोबर आपण उर्वरित आयुष्य राहिलं पाहिजे असं माझं मत, असा माझा सल्ला.